कोई लौटा दे मुझे मेरे बीते हुए दिन, नहीं चाहिए तुम्हारे अच्छे दिन। चाकूर इथे होत असलेल्या या सभेला उपस्थित असलेले महाराष्ट्राचे नेते आणि आपले काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोलेजी, ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रचार सभा या ठिकाणी संपन्न होते, ते आपले लाडके नेते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, वजाहत मिर्जाजी, विनायकराव पाटीलजी, सन्माननीय व्यासपीठ, आपले महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे, मोठ्या संख्येनं चाकूर शहर आणि तालुक्यातून उपस्थित असलेले मतदार बंधू भगिनी आणि मित्रांनो, आदरणीय नानाभाऊ पटोलेजी यांना मी आवर्जून सांगू इच्छितो की चाकूर येथे अनेक सभा झाल्या, पण आजची सभा और आहे। महाविकास आघाडीचा महायुती विरुद्ध जो लढा तुम्ही उभा केलाय, त्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी हा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। मी असं म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये। आपण अनेकांची भाषणं या ठिकाणी ऐकली। यशपाल भिंगे यांनी आपले प्रखर विचार आपल्या पुढे मांडले। यशपाल भिंगे आपल्याला मी एवढंच सांगू इच्छितो, नानाभाऊ पटोले यांनी आपल्याला जवळून पाहिलेलं आहे आज, त्यामुळे तुमचं भवितव्य उज्ज्वल आहे। तुम्ही काम करा, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, हे मला आवर्जून या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटतं। वजाहत मिर्जा आज आपल्यामध्ये खास करून उपस्थित झालेले आहेत। ते महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आहेत, महाराष्ट्र विधान परिषदेचे ते आमदार आहेत, महाविकास आघाडीच्या या प्रचारामध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत आणि आज ते विशेष करून या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो। विलास पाटलांचं भाषण मी ऐकलं, त्यांनी सुरुवात केली। मी काकांना सांगितलं, आज तुम्ही सुद्धा म्हणजे जशी सभा और आहे तसं आजचं भाषणही औरच होतं। मी काकांना म्हटलं, विलास पाटलांनी आज वाड्यातून तलवारच बाहेर काढली। आदरणीय शिवराज पाटील साहेबांचा विचार ते पुढे नेतायत। आदरणीय शिवराज पाटील साहेब हे आमचे नेते आहेत, हे आपले नेते आहेत, चाकूरचे भूमिपुत्र आहेत। त्यांची मान आणि शान उंचावण्याचं काम तुम्ही आणि आम्ही मिळून करणार आहोत, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे। काही पक्ष सोडून गेले असतील, ते गेल्याचं आम्हाला दुःख आहे। ते का गेले हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत, पण तो वैयक्तिक निर्णय आहे। ते सोडून गेले हे सत्य आहे,
आणि हे सत्य स्वीकारून आपल्याला पावलं टाकावी लागतील. आणि म्हणून आज आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत. आदरणीय शिवराज पाटील साहेबांच्या विचाराशी एकनिष्ठ हा जनसमुदाय आहे असं मी म्हणालो तर ते अतिशयोक्तीचं होणार नाही. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर शिवाजी काळगे हे आपले उमेदवार आहेत. त्यांच्याबद्दल उमेदवारी जाहीर झाल्यापासून आपण चर्चा करतोय. आणि त्यांच्या उमेदवारीला सामान्य माणसानं उचलून धरलेला आहे. सामान्य माणसं त्यांना निवडून देण्यासाठी पुढाकार घेत आहेत. जिथं आम्ही जाऊ तिथं डॉक्टर शिवाजी काळगे यांना प्रचंड प्रतिसाद लाभतोय. आणि नाना भाऊ, मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो, लातूरचा मतदार डॉक्टर शिवाजी काळगे यांना देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये पाठवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कोळगावे, आज आपण काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. आपलं स्वागत मी या ठिकाणी करतो आणि आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की काँग्रेस पक्षामध्ये तुम्हाला न्याय मिळेल, संधी मिळेल, याबद्दल तुमच्या मनामध्ये कसलीही शंका असू नये. आणि आता तुम्ही आल्यानंतर विनायकराव पाटलांनी जे सांगितलं, अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून किमान 50,000चं मताधिक्य महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळेल, यामध्ये आता कुठलीही शंका शिल्लक राहत नाही. NR पाटील यांनी सुद्धा आपल्या पुढे विचार मांडले आणि विचार मांडत असताना त्यांनी माझा उल्लेख त्यांचे मार्गदर्शक म्हणून केला. विनायकरावला काय वाटत असेल याची चिंता मला क्षणभर झाली. म्हणजे विनायकराव पाटील सुद्धा आपले मित्र, मार्गदर्शक. पण मला आनंद आहे, विनायकराव पाटील आता त्यांनी माझा उल्लेख त्यांचे मार्गदर्शक म्हणून केला आणि आपल्याला मिळून हे सगळी लढाई लढायची आहे. विनायकराव पाटलांनी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांबद्दल, काकांबद्दलही भाष्य केलं. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना कोणी घाबरत नव्हतं, पण आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना म्हणजे प्रेमाचा धाक, आणि ते खरं आहे. आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना सुद्धा आम्ही पाहिलंय. एखादा कार्यकर्ता आला आणि तो फार ऐकत नसला तर त्याला सांगायचे, ते जरा दिलीपरावला भेटून घ्या. माहिती आहे तुम्हाला. त्यामुळे विनायकराव पाटलांचं जे निरीक्षण आहे ते अचूक आहे. मी यापेक्षा अधिक भाष्य करणार नाही. डॉक्टर शिवाजी काळगे EVM वर क्रमांक 2ला त्यांचं नाव आहे. 2 मशीन असणार आहेत. पहिल्या मशीनवर दुसरं नाव डॉक्टर शिवाजी काळगे यांचं आहे. हाताचं चिन्ह, त्या चिन्हासमोरचं बटन दाबून
आपल्याला डॉक्टर शिवाजी काळगे यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून द्यायचं आहे, ही विनंती मी आपल्याला या ठिकाणी करणार आहे. चाकूर येथे लक्ष्मीनगरमध्ये मातंग समाज मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं वास्तव्य आहे आणि त्यांना एक सामाजिक सभागृह हवं आहे. डॉक्टर शिवाजी काळगे तर निवडून येणारच आहेत, त्यामुळे चाकूरला त्यांचा पहिला निधी हा लक्ष्मीनगर येथे मातंग समाजाच्या सामाजिक सभागृहासाठी दिला जाईल, ही हमी मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. तालुका तिथं क्रीडा संकुल, चाकूर येथे क्रीडा संकुलाचा सुद्धा मुद्दा हा महत्वाचा आहे. क्रीडा संकुलाचा हा मुद्दा आम्ही तातडीनं मार्गी लावू, हा देखील शब्द चाकूरकरांना मी या निमित्तानं देऊ इच्छितो. शादीखाना चाकूरमध्ये व्हावा अशी देखील मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि याही मागणीला निश्चित आम्ही येणाऱ्या काळामध्ये आचारसंहिता ही संपल्यानंतर आम्ही याही मागणीला निश्चित मंजुरी मिळवून देऊ, हे मला या ठिकाणी मुद्दामून सांगितलं पाहिजे. आणि आपण राहुल गांधी यांचं काँग्रेस गॅरंटी कार्ड जे आपल्याकडे आलेलं आहे यासाठी आपल्याला मतदान करायचं, एवढंच या निमित्तानं बोलून मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माजी मंत्री सहकार महर्षी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांना विनंती करतो की आपण संबोधित करावं. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं या सभेमध्ये आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्माननीय नानाभाऊ पटोलेजी, लातूरचे आपले लाडके नेते सन्माननीय अमित भैयाजी, आपले पाहुणे सन्माननीय आमदार वजाहत मिर्जाजी, आपले नेते सन्माननीय विनायकरावजी पाटील, इंडिया आघाडी आणि महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीने ज्यांना लातूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेले ते सन्माननीय डॉक्टर शिवाजीरावजी काळगे, सन्माननीय आबासाहेब पाटील, शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजयजी सेटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैलजी उडगे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी रेड्डी, ज्येष्ठ नेते आमचे सहकारी अण्णासाहेब पाटील, सन्माननीय विलासरावजी पाटील, सन्माननीय नार पाटील, सौ ज्योतिताई पवार, सन्माननीय नीलकंठ मिरकलेजी, सौ नेहा मोरेजी, सन्माननीय सौ चांदसुरेताई, या भागाचे चाकूर आणि अहमदपूर विधानसभेचे पक्षाचे निरीक्षक विक्रांत गोजमगुंडेजी, ज्याने नुकताच आपल्या असंख्य सहकार्यासह काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला, ते माजी सभापती सन्माननीय ॲडव्होकेट माधवरावजी, एक चांगले वक्ते असलेले सन्माननीय आणि आपल्या डाळेगावचे रहिवासी असलेले, बरोबर आहे ना यशपालजी, सन्माननीय यशपालजी भिंगे साहेब, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित चाकूर आणि त्याच्या परिसरातनं पंचक्रोशीतनं आलेले आपण सर्व नागरिक, शेतकरी, व्यापारी बंधू आणि भगिनीने, युवक मित्रांनो, सन्माननीय पटोले साहेबांना आपण ऐकण्यासाठी उत्सुक आहात. मी तर नेहमीच आपल्यासमोर बोलतो, ही लोकसभेची निवडणूक आहे, तशी निवडणुका आपल्यासाठी नव्या नाही आहेत. ज्यांच्या बलिदानातून, ज्यांच्या परिश्रमातनं ही लोकशाही, डेमोक्रेसी, स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. खरं म्हणजे आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, कितीतरी नावं घ्यावेत. या सर्व थोर व्यक्तींना आपण नमस्कार केला पाहिजे, नमन केलं पाहिजे, आठवण केली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं देश ज्याने चालवला ते पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिराजी गांधी, राजीवजी गांधी, डॉक्टर मनमोहन सिंग
आणि भाजपचे जरी असले तरी आपण अटल बिहारी वाजपेयीचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे की एक चांगले पंतप्रधान म्हणूनही त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. पण त्याच्यानंतर जे काही आज गेल्या 10 वर्षामध्ये या देशामध्ये घडत आहे, एक कमी शिकलेला अनपण माणूस, प्रचंड अहंकार, प्रचंड घमंड, द्वेषाचं राजकारण, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं राजकारण. कारण यांचा राजकारणातला प्रवेशच कुठल्याही सभागृहाचे सभासद नसताना, सदस्य नसताना, गुजरातमधलं केशुभाई पटेलांचं सरकार अस्थिर करून हे त्या ठिकाणी मुख्यमंत्री झालेले आहेत. आणि ती सत्ता टिकवण्याच्यासाठी जे काही घडलं, ज्या काही दंगली झाल्या, हे सगळं आपल्याला इतिहास माहिती आहे. खरं म्हणजे अशा व्यक्तीला पुन्हा पंतप्रधान पदावर बसवायचं का नाही हे 10 वर्षापूर्वी आपण विचार करायला पाहिजे होता या देशातल्या जनतेने. पण एक मोठं चित्र दाखवण्यात आलं. काँग्रेसवरती टीका करत असताना अच्छे दिन आएंगे, 15-15 लाख रुपये गरीब माणसाच्या खात्यावरती जमा होतील अशा प्रकारचं एक चित्र निर्माण करण्यात आलं. मोठ्या मोठ्या जाहिराती, टीव्हीवरच्या सगळ्या डिबेट्स हे या पद्धतीनं झाल्यानंतर मग सामान्य माणसाला कुठंतरी वाटलं, युवकांना कुठंतरी वाटलं, चला एक मतदान देऊन बघूया, हा थोडासा बदल तरी करून बघूया. पण आज 10 वर्षामध्ये आपण पाहिल्याच्या नंतर खरं म्हणजे जे सरकार दिल्लीचं असो किंवा मुंबईचं असो, हे सरकार हे कल्याणकारी सरकार असलं पाहिजे. तुम्ही निवडून घेऊन तुमचं सरकार झाल्याच्या नंतर लाखो करोडो शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय तुम्ही घेतले पाहिजेत, कामगाराच्या भल्याचे निर्णय तुम्ही घेतले पाहिजेत, महिलांना स्वतःच्या पायावरती कसं उभं करता येईल, त्यांचं संरक्षण कशा पद्धतीनं करता येईल, या बाबतीतला त्या सरकारने विचार केला पाहिजे. आणि स्वप्न पाहणाऱ्या, बेकार, ज्यांच्या हाताला काही काम नाही, अशा तरुणांच्या बाबतीमध्ये शिक्षणाची तर सोय केलीच पाहिजे, पण त्यांना रोजगार मिळेल, नोकरी मिळेल, अशा प्रकारचं कल्याणकारी सरकार, वेलफेअर गव्हर्नमेंट ज्याला म्हणतो आपण, हा अशा प्रकारची लोकशाहीची आमची अपेक्षा आहे. पण या सगळ्या पातळीवरती भाजप किंवा मोदी सरकार हे पूर्णपणाने अपयशी ठरलेलं आहे. आणि म्हणून यांना जे जमत होतं तेच त्यांनी फोडाफोडीचं राजकारण केलं. गेल्या 10 वर्षामध्ये 16 राज्य त्यांनी, ज्याच्यामध्ये काँग्रेस किंवा इतर पक्षाचं बहुमत होतं, ते पाडण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. एवढंच नव्हे तर लोकांच्यासाठी काम करणाऱ्या लोकाला, 2 मुख्यमंत्र्यांना आणि काही मंत्र्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम केलंय. कशाचीही फिकीर नाही. स्वतःविषयी इतका अहंकार आणि हे आहे की लोकांना त्यांनी गृहीत ठेवलेलं आहे की मी काही केलं, कुठलाही निर्णय माझ्या सरकारने घेतला तर लोक काही करू शकत नाहीत, लोक माझ्या पाठीशी आहेत. पण त्यांना आता सांगितलं पाहिजे की चाकूरसारख्या लहानशा तालुक्यातली सभा जर तुम्ही पाहिली तर त्यांच्या हे लक्षात येईल की त्यांच्या पायाखालची वाळू आता गजरायला लागलेली आहे. पुन्हा आता हे भाजपचं सरकार दिल्लीमध्ये येणं शक्य नाही आणि हे होऊ द्यायचं नाही. जे 10 वर्षापूर्वी कळत न कळत आपल्याकडनं जे घडून गेलं ती दुरुस्ती करण्याची वेळ आता या ठिकाणी आलेली आहे. आणि हे सांगण्यासाठी खरं म्हणजे आम्ही या ठिकाणी आलेले आहोत. मी आपल्याला विनंती करतो की डॉक्टर काळगे हे खास डोळ्याचे डॉक्टर आहेत, असा मिर्झा साहेबांनी उल्लेख केलेला. जो अंधभक्त है उनके आंखें खोलने के लिए ये आंखों के डॉक्टर यहाँ पर आए हुए हैं. आणि म्हणून योग्य दृष्टिकोन ठेवा. देशाला भवितव्य घडवणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून येणाऱ्या उद्याच्या 7 तारखेला जे मतदान आहे, केवळ भावनेच्या भरात येऊन चालणार नाही, तर जास्ती मतदान होत झालं पाहिजे. 50,000ची जर लीड या ठिकाणी व्हायची असेल तर मतदान हे 80% जवळ जावं लागतं. हे गणित विनायकरावांच्या आणि NR पाटलाच्या सुद्धा लक्षात आलं असेल. ते सगळं करावं अशा प्रकारची मी विनंती करतो. आणि डॉक्टर काळगेंना आपण लोकसभेमध्ये प्रचंड मताने निवडून पाठवूया एवढंच या निमित्तानं सांगून ही देखणी सभा विलासराव पाटील आणि त्यांच्या सहकार्याने आणि विक्रांत आणि त्यांच्या सहकार्याने ही आयोजित केली आणि यशस्वी केली, त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. यानंतर महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय नानाभाई पटोले साहेबांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावे. सात तारखेला होऊ घातलेल्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या पंजा या चिन्हाला
मतदान करून त्यांना भरपूर मतानं त्यांना आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी आपल्या चाकूर या ठिकाणी आलेलो आहोत। वेळ कमी आहे माझ्याजवळ। आदरणीय मंच, माधवरावजी त्यांच्या सगळ्या चमूबरोबर आज पक्षात आलेत, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो। मोठ्या संख्येने उपस्थित झालेले माझे सगळे वडीलधारी मंडळी, युवक मित्र, पत्रकार बंधू, खरं तर आपण शिवराज पाटील चाकूरकर साहेबांच्या कर्म आणि जन्मभूमीमध्ये एकत्रित आलेलो। विधानसभेचं त्यांचं कामकाज, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती तर लोकसभेचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री, एक सोजवळ चेहरा, अभ्यासू चेहरा या लातूर लोकसभेने सातत्यानं देशाला दिलेला आहे। लातूरकडे बघण्याची एक देशाची भूमिका जी होती ती देशाचं नेतृत्व जसं विलासराव देशमुख साहेबांनी थोडा काळ केला, पण त्यापेक्षा जास्त आमचे नेते शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी जे केलं आणि मग त्या रूपाने चक्र फिरलं। आज त्या पद्धतीचं एक बुद्धिजीवी सोजळ चेहरा डॉक्टर शिवाजी काळगेंच्या रूपाने आता आपण पाहतोय आणि आपल्याला सगळ्यांनाच त्यांना येत्या 7 तारखेला बहुमतानं निवडून द्यायचं आणि आमच्या लातूर लोकसभेचं नेतृत्व देशामध्ये गाजलं पाहिजे। कॉन्ट्रॅक्टर पाठवलेत, असे फालतू लोक पाठवलीत आणि ज्यांनी कधीच साधा प्रश्न त्या लोकसभेमध्ये उपस्थित केला नाही आणि त्याच्यामुळे लातूरची मान त्या ठिकाणी स्वाभाविकरित्या खाली झाली। पण ती मान पुन्हा उंचवण्यासाठी डॉक्टर शिवाजी काळगे साहेबांना आपल्याला निवडून पाठवायचं हे सांगण्यासाठी इथं आलो। खरं तर लोकशाहीमध्ये आता दिलीपरावांनी सांगितल्याप्रमाणे लोकांनी लोकांसाठी करायचं राज्य, पण लोकांनी लोकांसाठी करायचं राज्य आपण गेल्या 10 वर्षामध्ये पाहतो की आमच्यासाठी नाही, हम दो हमारे दो साठी चाललेलं आहे। अमित शहा आणि मोदी, अदानी अंबानी आणि त्यांच्यासाठी चाललेलं देशातलं जनतेला गृहीत धरून सरकार चालवणारी व्यवस्था आपण देशात पाहतोय। आणि म्हणून राहुल गांधीजींनी कन्याकुमारी ते काश्मीर आणि मिझोरम ते मुंबई ज्या पद्धतीनं पदयात्रा काढली, मी मगाशी विनायकराव तुम्ही म्हणालात की मी पहिल्यांदा या पद्धतीचं पाहतो की जनसमूह या ठिकाणी स्वतः निवडणूक आपल्या अंगावर घेऊन ज्या पद्धतीनं पुढे आलेलं आहे, जात धर्म पात पंथ सगळं सोडून सगळे लोक निस्वार्थपणे आज महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मागे उभे होतात। त्याची कारणं अशी आहे की राहुल गांधीजींनी जी लोकांच्या भावना समजून जो जाहीरनामा दिला, जी गॅरंटी दिली, त्या गॅरंटीला खऱ्या अर्थानं लोकांनी पसंती दिली आणि एक तानाशाह सरकार नरेंद्र मोदीच्या रूपाने या देशाच्या सत्तेतूनच त्याला आता हद्दपार करायचा निर्णय लोकांनी घेतला। म्हणून चाकूरची सभा एवढी मोठी आपण या ठिकाणी पाहतोय। जसं आपल्या इथं धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला, धनगर आरक्षणाचा मुद्दा खरं तर देवेंद्र फडणवीस होते त्यावेळी 2014 मध्ये त्यांनी सांगितलं, बॉम्बेच्या ढेंडापासून जोरांत फार असं बोलतो की जसं काही त्याला काही त्याची मशीन काय होते मला माहितीच नाही। कधी कधी खोटं बोलायचं, किती रेटून बोलायचं, एकदम त्याला ट्रेनिंग मजबूत आहे त्याची। याला तुम्ही माझी देशात आणि राज्यात सरकार आणून द्या, मी 1 मिनिटात धनगर समाजाला मी आरक्षण देतो, हे सांगितलं 2014 मध्ये। 2014 गेलं, देशातही सरकार आली, राज्यातही सरकार आली, केंद्रातही आली, त्याच्यात मराठा समाजाला आरक्षणाच्या देण्याची भूमिका मांडली आणि ही भूमिका मांडत असताना आपणही लोक भांडलो, पण नरेंद्र मोदीने खऱ्या अर्थानं ते बिंग फुडलं। नरेंद्र मोदीने सांगितलं मी जातीने या जनगणना करणार नाही आणि राहुल गांधींनी सांगितलं की आमचं सरकारला जातीने जनगणना आम्ही करू आणि ही जातीने या जनगणनाच त्यांच्या अंगावर आली। ते आता आपलं सावरायचा प्रयत्न करतंय, कधी मुसलमानाला आणतं, कारण की या जातीने या जनगणनामध्ये सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक आपलं सर्वेक्षण केलं जाणार आहे। जे मागास जाती आहेत, ज्याला अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही स्वातंत्र्य प्राप्तीनंतर,
1931च्या नंतर या देशामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या दोनच जातीची जनगणना होते, कुठल्याही जातीची जनगणना होत नाही. आणि मग निवडणुकीच्या काळामध्ये आरक्षणाचे मुद्दे उपस्थित करायचे, कोर्टामध्ये त्याच्यामध्ये अडवून ठेवायचं. धनगराच्या मॅटरमध्ये तर भिंगे साहेब त्यांनी तर एवढं मोठं पाप केलं, एकीकडे सांगितलं ती जी ट्रायबल कमिटी असते त्याच्या माध्यमातून नाही गेला त्यांचा प्रस्ताव, टाटा कन्सल्टन्सीच्या माध्यमातला रिपोर्ट गोळा केला. त्याच्यावर जेव्हा हे कोर्टात प्रकरण गेलं, हायकोर्टामध्ये धनगरांच्या विरोधात कोण गेलं? या बीजेपीचं जे RSSचं जे वनवासी कल्याण जे कमिटी आहे एक त्यांची RSS वाल्यांची, ती कमिटी धनगर आरक्षणाच्या विरोधात गेली. आणि त्या कमिटीनं त्याचं ऑब्जेक्शन घेतलं की हा आदिवासी नाही. कोणी गेला? म्हणजे चोराला सांगायचं चोरी कर, अशा पद्धतीची व्यवस्था त्यांनी केली. हेच RSSचे लोक त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळू नये अशी व्यवस्था केली. सुप्रीम कोर्टामध्ये परवा तेच प्रकरण झालं, सुप्रीम कोर्टाने नाकारलं. पण मी तुम्हाला सांगतो, मराठा आरक्षण असेल, OBCचं आरक्षण असेल, धनगरांचं आरक्षण असेल, मुस्लिमांचं आरक्षण असेल, ज्या जातीचं लिंगायतांचं आरक्षण असेल, बंजारांचं आरक्षण असेल, या सगळ्या आरक्षणाची गुरुकिल्ली एकच आहे, ती आहे जातीनिहाय जनगणना. आणि त्या माध्यमातून या देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याचा हक्क मिळाला पाहिजे, ही भूमिका कन्याकुमारी ते काश्मीर आणि मिझोरम ते मुंबई जे राहुल गांधींनी पदयात्रा काढली त्याच्यातून हा मर्म जनतेच्या भावनेच्या माध्यमातून या ठिकाणी मांडला. आणि तिथूनच भाजपच्या पायाची खाली वाळू सरकली. आणि मग कधी मुसलमान आणतात, कधी मंगळसूत्र आणतात. आणि सोशल मीडियावर एक काळ असा होता की त्यांचाच जवळपास 30 कोटी रुपये रोज खर्च करतात हे भाजपवाले या सोशल मीडियावर. पण आता जनतेचा सोशल मीडिया त्यांच्यावर एवढा भारी पडला की त्यांनी एखादी गोष्ट मांडली की त्याच्यावर इतके त्यांच्यावर तुटून पडतात लोक, ते आता ते त्याच्यामध्ये सावरायला लागले. आपल्या पत्रकारांनाही माहिती असेल आता ही सगळी घटना. म्हणजे लोकांनी आता त्याला सांगितलं की तुमच्यासारखी बेईमान व्यवस्था या देशामध्ये भाजपसारखी कधीच आली नाही आणि तुम्ही आता सत्तेत राहिले नाही पाहिजे, या पद्धतीचा चंग लोकांनी घेतला. आम्ही शेतकऱ्यांसाठी काय करू? स्वामीनाथन समितीची शिफारस ज्याच्या भरोशावर या नरेंद्र मोदींनी याच महाराष्ट्रामध्ये यवतमाळमध्ये येऊन चहा पे चर्चामध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या आम्ही शेतीचं उत्पन्न 1.5 वाढू, 2 पट वाढू, 1.5 पट त्याला भाव देऊ, सगळ्या किमती कमी करू, शेतकऱ्यांना शेती परवडेल अशी व्यवस्था करू, कर्जमाफी करू. पण कर्जमाफी केली नाही. आमचं जो पीक पिकतंय त्याच्या पिकाची किमती सुद्धा वाढू दिल्या नाही. त्याचं कारण भैया असं आहे दिलीपराव, त्याचं कारण असं आहे, मी खासदार होतो, हे इम्पोर्ट एक्सपोर्ट जो व्यवस्था जी आहे, म्हणजे आमचा सोयाबीन सस्ता घेणारी व्यवस्था कोण आहे? अदानी. त्यांनी मोठे मोठे गोडाम या देशामध्ये बांधून ठेवले, समुद्राच्या काठावर बांधून ठेवले. आणि मग आपला सस्ता सोयाबीन घ्यायचा आणि मग देशामध्ये तूट पडली, साखर कमी पडली, खाद्यान्न कमी पडलं की मग त्याला आयात करायची व्यवस्था दिली जाते. आणि त्या आयात अशी असते, कॉन्ट्रॅक्टर त्यांचे ठरलेच असतात, त्याच लोकांसाठी ते लायसन तयार असते. आणि मग जो 4,000मध्ये सोयाबीन घेतला तो तिथून 15,000च्या भावनी आणतात. कांदा आपल्या इथं जो 3 रुपयाला घेतील आणि तिथून 300 रुपयाला आणतील. म्हणजे हा सगळा कांदा असेल, सोयाबीन असेल, सगळ्या वस्तू शेतकऱ्यांनी पिकवलेल्या या अदानीच्या गोडांमध्ये असते, त्या विदेशातून आणत नाही, ते आपल्या देशातल्या पैशाला त्याला ॲडव्हान्स